हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपण बनवणार आहोत एकदम कडक, सुगंधी आणि चविष्ट आल्याचा मसाला चहा. पावसाळा असो किंवा थंडीची सकाळ, असा गरमागरम चहा प्रत्येकाला आवडतो. सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये साधारणपणे पाव कप पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे चहा पावडर टाकायची आहे. इथे मी रेड लेबल नॅचरल केअर टी टाकली आहे. चहा पावडर आपली उकळायला लागली का त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर टाकायची आहे. मी इथे 2 चमचे साखर टाकली आहे. आता आपला चहा 1 ते 2 मिनिट मस्त उकळू द्या, जेणेकरून चहाला छान रंग आणि स्वाद येईल. त्यानंतर एक आल्याचा तुकडा घेऊन या प्रकारे चहामध्ये किसून टाकायचा आहे. इथे आपला चहा मस्त उकळत आहे आणि त्याला एक छान रंग सुद्धा आला आहे. यामध्ये टाकण्यासाठी मसाला करणार आहोत. त्यासाठी मी 2 वेलची, 2 ते 3 लवंग आणि 2 ते 3 काळे मिरे घेणार आहे आणि ते एका खलबत्त्यामध्ये टाकून आपल्याला त्याची बारीक अशी पावडर करायची आहे. हा आपला चहाचा मसाला तयार होत आहे. अशा पद्धतीने वेलची, लवंग आणि काळे मिरी वाटून पावडर तयार झाल्यावर आपण ती आता उकळत्या चहामध्ये टाकणार आहोत. ह्या मसाल्याने चहाला एक अप्रतिम अशी छान चव येते. आता उकळत्या चहामध्ये आपण 1 कप भर दूध घालणार आहोत. चहा मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिटे चांगला उकळू द्या. जितका चहा मस्त उकळेल तितकी त्याची चव अधिक कडक आणि स्वादिष्ट होईल. आता तयार झालेला चहा गरमागरम गाळून कपात सर्व करा. घरच्या घरी असा कडक आल्याचा मसाला चहा नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये मला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन आणि स्वादिष्ट रेसिपीसह.